रामराम मंडळी, यामध्ये जय शिवराय भावांनो. असंच खाली बसलो होतो आणि डोक्यामध्ये ना एक थॉट आला. म्हणजे असं बसल्या बसल्या विचार केला मी की यार अजून मला 2 महिने सुट्टी आहे. मग 2 महिने सुट्टीमध्ये कुठे जायला पाहिजे. मग असंच एका मित्रानं मला सुचवलं आणि भरपूर दिवसानं जाण्याचं माझं स्वप्न होतं. तर आता मी चाललोय बाबा केदारनाथला. उत्तराखंडमध्ये तुम्हाला सर्वांना माहितीच असेल केदारनाथचे आता कपाट द्वार उघडले आहे. नोव्हेंबरपर्यंत म्हणजे तिकडे यात्रा चालू आहे आणि मी चाललो आहे आता केदारनाथच्या यात्रासाठी. मी आता जस्ट निघतोय घरातनं, पॅकिंग वगैरे चालू आहे. म्हणजे मी पहिल्यांदाच जातो तिथे. आता माझा काय अनुभव आहे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगतोच पुढं. आणि आता चालू आहे बॅग बिग वगैरे भरणं. आम्ही यानं जाणार आहे, ट्रेननं जाणार आहे. बांद्रावरनं ट्रेन आहे. ट्रेननं जाऊन आणि मग आता 3 दिवस लागणार आहे पोहोचायला ना. 3 दिवस घेतले का सगळं गाडी वगैरे तिकडे मार्क वगैरे करून. आता म्हणतात ना ते जोपर्यंत देव बोलवत नाही ना दर्शनाला तोपर्यंत आपल्याला जाता येत नाही. तुम्ही किती पण प्रयत्न करा. आता माझं बघा, मी दुबईला होतो. मागच्या वर्षी म्हणजे मी विचार केलेला फक्त असाच केदारनाथला मी जाणार दर्शनाला. केदारनाथ धामचे मी एकदा दर्शन करून येणार. परंतु म्हणजे मला ती सुट्टी मिळाली नाही त्यावेळी. आणि ह्यावेळी जो मी आलो ना सुट्टीवरती, म्हणजे असंच आलो. माझ्या काय ध्यानी पण नव्हतं, मनी पण नव्हतं की माझं असं भाग्य मला मिळेल की मी केदारनाथची यात्रा करून येईल. आणि बघा ना म्हणजे ते सुट्टीवरती पण आलो दुबईवरनं. 3 महिन्याच्या सुट्टीवरती आलो, 1 महिन्यातच आलो. आणि आता फिरण्यासाठी आलो. आणि मला ना देवदर्शन करायला खूप आवडतात. नाही वेगळे वेगळे मंदिरात जाणं, दूर दूर जाणे, फिरणं. परंतु आता हे पहिली यात्रा माझी आता ही आहे केदारनाथला. तर पहिल्यांदाच जातो मी. आणि मग आता तिकडनं गेल्यावरती बघू, आणखी प्रयत्न करेल मी पुढे पण जाण्याचा. परंतु मला 1 महिन्याची सुट्टी आहे. 1 महिन्यामध्ये माझं जेवढं संभव आहे 1 महिन्याच्या आतमध्ये मी फिरण्याचा प्रयत्न करीन. आणि केदारनाथला जायचा म्हणजे हा डोक्यात कसा आला माझा. मी सुट्टीवरती आलो ना गावापासून, तर मला आता मी मुंबईमध्ये आहे, ऐरोलीमध्ये. काय झालं माहिती आहे का, म्हणजे हे थॉट कसा आला की जायला आपण दर्शनाला जायला पाहिजे. म्हणजे अचानक काय झालं ना, माझी तब्येत एकदम बिघडलेली. मी 5-7 दिवस एवढा आजारी होतो. घरचे सगळे म्हणजे सगळ्यांना चिंता वाटलेली. म्हणजे आजार असा काही छोटा मोठा आजार नव्हता, खूप मोठा माझ्यावरती संकट आलेलं. आणि त्या संकटातून मी बाहेर आलो. तर म्हणजे मला असं डोक्यामध्ये आलं की यार म्हणजे एवढा मोठा मला आजार, एवढा मोठा माझ्यावरती आफत आली आणि मी राहिलोय. म्हणजे तुम्हाला नाही सांगू शकत व्हिडिओमध्ये की मी 5-6 दिवस बोला माझी एवढी तब्येत खराब होती ना, त्याच्यामुळे मी व्हिडिओ पण नाही बनवू शकलो. आता रिकवर झालो आहे. म्हणजे कालच आलो आहे आणि काल 1 दिवस आराम केला आहे. आणि कालच डोक्यामध्ये आलं की मला केदारनाथच्या दर्शनाला जायलाच पाहिजे म्हणून. तेव्हापासून हा डोक्यामध्ये आलं की आता आपण केदारनाथला जाऊयात. आणि योग पण चांगला आहे. मी सुट्टीवरती आणि तिकडे म्हणजे यात्रा पण चालू आहे. तर हे जे घर आहे ना, हे आमच्या आईचं घर आहे. माझं घर तिकडे खालीच आहे. याच्याच घरी होतो, बिमार होतो म्हणून ना तिकडे चाळीमध्ये नाही, आईच्याच घरी थांबलेलो आहे. 4 दिवस झाले हॉस्पिटलमध्ये जाऊपासून आलो, इथेच थांबलो. कायच्या गोळ्या घेतल्या, पॅकिंग करून ना बॅगेमध्ये टाकून ते तिकडे जसं वेळ भेटत तसं खायला 3 टायमाला. हे छोटंसं किचन, मुंबईला असंच किचन असतं, बऱ्यापैकी माहितीच असेल तुम्हाला. हे छोटंसं घर, इकडे एक्झिस्ट लावलं पाहिजे. त्याला सांगितलं लावा नाही ना. इकडे पाठीमागं दिसतं बघा, इकडे आमचं ऐरोली गाव, हे सगळं तिकडे सेक्टर 20 ते काय गोळे कुठे आता खाल्लेत ना. आता पण खायले का संध्याकाळचे? सकाळची खाल्ली ना. पाणी पण आता पाहू, पॅकिंग करून खाऊ सगळं. हे थकल्यासारखं वाटत असेल ना. हे छोटंसं घर. आता मला तर मी ठरवून चालतो की कंचनचे ऑफिसचे व्हिडिओ दाखवेल. परंतु काय करणार आहे, माझी तब्येत एवढी खराब झाली, त्याच्यामध्ये हे पाऊस पण चालू आहे. आणि मी जेव्हा हॉस्पिटलमध्ये होतो ना गेलेलो मग तेव्हाच मी दर्शन केलेले महादेवाचे. कसं तर दर्शन केलेले आणि सांगितलेलं की जेव्हा मला सुखरूप घरी घेऊन ये, मी सुखरूप घरी आलो तर मी नक्की तुझ्या दर्शनाला येईल. तर योग घडून आला. ते म्हणतात ना म्हणजे मानला तर देव न तर दगड. तुम्ही काय मानता, आम्ही तर देव मानतो. पण भरपूर काही लोक आहेत ना, म्हणजे एका वेळी मी पण असंच होतो की कशाला मानत नव्हतो.
परंतु दुबईला भारत देश आपलं सोडून दुबईला गेलो. मग तिकडलं राहणीमान बघून मग मी हे मानणं सुरू केलं. आणि आता म्हणजे भरपूर लोक मला मानतात, आमचे नातेवाईक पण आता लय देव करतो म्हणून. परंतु तेच तुम्हाला सांगितलं, मानला तर देव नाही तर दगड. आता तुम्ही काय मानता त्याच्यावरती आहे. एक हप्ता माझा केदारनाथमध्येच राहणार आहे. तर तिकडनं आल्यावरती मी प्रयत्न करेन तुम्हाला चांगले व्हिडिओ बनवण्याचे. आणि आता जे काही मी जातोय जे काही मला तिकडची माहिती मिळते तर मी तुम्हाला नक्कीच सांगतो. आणि जीवनामध्ये ज्यांना शक्य असेल ना त्याने एकदा तरी आपले 4 धाम नक्कीच करून यायला पाहिजे. मग इथंच थांबतो व्हिडिओमध्ये. कमेंटमध्ये हर हर महादेव जरूर लिहा आणि सपोर्ट नक्की करा मला, चॅनलला सबस्क्राईब करून, व्हिडिओला लाईक करून. तर परत भेटतो पुन्हा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, हर हर महादेव, जय शिवराय, जय शंभूराज.